म्हणजे रंग, आनंद, गोडवा आणि खास जेवण. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी. पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल थाळी. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एक बाउल घेतलेला आहे. बाउल मध्ये 1 कप हरभरा डाळ घेतली. हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कुकरच्या भांड्यात घालून घ्यायची. थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं तेल घालायचं, गरम पाणी घालायचं. इथं गरम पाणी मी थोडं जास्तच वापरलेलं आहे, कारण मला त्याची आमटी करायची आहे. मिक्स करायचं, हळद घालायची, झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. एक परात घेतली, परातीत पीठ चाळून घेतलं. 2.5 कप पीठ इथे वापरलेलं आहे. मीठ घालायचं, तेल घालायचं, मिक्स करायचं. पाणी घालून सैलसर गोळा तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा. झाकण, थोडंसं तेल लावायचं, झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. त्यानंतर पुढची स्टेप, कुकर थंड झालेला आहे. डाळ ही छान मऊसूत शिजलेली आहे. एका बाउलमध्ये डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे, गाळून घ्यायचं आहे. डाळीतलं सर्व पाणी नितळून घ्यायचं. त्यानंतर जाळी दुसऱ्या भांड्यात वर शिफ्ट करायची. अशा पद्धतीने पुरण आपल्याला वाटून घ्यायचं. तुम्ही चमच्याच्या साह्याने, वाटीच्या साह्याने, हवं तर मॅशरनेही तुम्ही पुरण डाळ वाटू शकता. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डाळ वाटून तयार होते. खूप मऊ होते, खूप जास्त मेहनत करावी लागत नाही. गॅसवर टोप ठेवला, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेतलं. त्यामध्ये वाटलेली डाळ त्यामध्ये घालून घेतली, मिक्स करून घेतली. 1 कप डाळ होती तर इथे 1च कप गूळ यूज केलेला आहे. थोडंसं मीठ घातलं, मिक्स करून घेतलं. 2 ते 3 मिनिटात छान असं गूळ पातळ होतं, म्हणजे पुरण तयार व्हायला चालू होतं. अशा पद्धतीने पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. अजून साधारण 2 मिनिटभर पुरण आपण परतून घेणार आहोत. पुरण घट्ट झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे. थोडंसं जायफळ घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. अजून साधारण अर्धा मिनिटभर आपण पुरण परतून घेणार आहोत. पुरण कसं तयार झालं हे समजेल. उलथानं पुरणामध्ये रोवून बघायचं. ते उभं राहिलं तर समजायचं पुरण आपलं तयार आहे. आमटीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. 2 कांदे घेतले मध्यम आकाराचे. त्यावर कांदा आधी हलकासा लाल होईपर्यंत भाजून घेतला. अर्धा टेबलस्पून तेल घालून घेतलं. त्यानंतर कांदा छान असा भाजून घेतला. 1 इंच आलं घेतलं, त्याचे बारीक तुकडे करून घेतले. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं तेल, खोबरं घालून घेतलं. छान असा मसाला तेलात परतून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये मसाला काढून घ्यायचा. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं. कोथिंबीर ही छान परतून घेतली. आपण आमटीसाठी येळवणी ठेवलं होतं तेही घेतलेलं आहे. गॅसवर टोप ठेवला, त्यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घातलं, कढीपत्ता घातला, ठेचलेला लसूण, ठेचलेलं खोबरं घातलं. खूप छान टेस्ट येते. लाल मिरची पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, हळद, मीठ घालून तेलामध्ये छान मिक्स करून घेतलं. तेल थोडं आमटीला जास्तच वापरतात. तयार केलेलं वाटण घातलं, मिक्स करून घेतलं. तेल सेपरेट होईपर्यंत वाट पाहिली. मसाल्यातील तेल सेपरेट झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता आपण साईडला ठेवलेली डाळ त्यामध्ये घालून घेऊया. डाळीला छान उकळी आली की कोथिंबीर घालून घ्यायची. आपली डाळ ही तयार आहे. आता पुढची स्टेप, आपल्याला भज्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं. बारीक चिरलेले 3 कांदे घेतले, 1 कप बेसन पीठ घेतलं, सर्व मिक्स केलं. हळद घातली, मीठ घातलं, जिरे घातले, ओवा घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घालून घेतली, पाणी घालून घेतलं. लागेल तसं पाणी घालायचं. छान असं पीठ तयार करून घ्यायचं. तुम्हाला दिसतच असेल. अशा पद्धतीने आपलं पीठही तयार आहे. मीठ घालायचं, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटभर साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत गॅसवर कढई ठेवली. कढईतील तेल गरम झालं की आपण आता कुरडई तळून घेणार आहोत. कुरड्या तळून घ्यायच्या. कुरडई छान तळून झालेली आहे. त्यामध्येच आपण पापड तळून घेणार आहोत.
पापडही तळून झाला. आता आपण छोटे छोटे भज्यांचे गोळे घालून घेणार आहोत. आपली भजी ही तयार आहे. त्यानंतर आपण वरणासाठी अर्धा कप डाळ घेतली. डाळ स्वच्छ धुवून घेतली. पाणी घातलं, टोमॅटो घातला, थोडंसं तेल घातलं, हळद घातली, मीठ घालायचं, मिक्स करायचं, झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता आपल्याला शेवची भाजी करायची आहे. गॅसवर कढई ठेवली. तेल गरम झालं की जिरं, कढीपत्ता, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घातला, हळद घातली, छान असं मिक्स करून घेतलं. मीठ घालून घ्यायचं, मसालाही घालून घेतलेला आहे. तेल सेपरेट झालं की त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं. तुम्ही हवं तेवढं पाणी घालू शकता. उकळी आली की त्यामध्ये शेव घालून घ्यायची. इथे मी आमटीसाठी केलेलाच मसाला यूज केलेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची. आपली शेवची भाजी ही तयार आहे. गॅसवर कढई ठेवली, मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण घातला ठेचलेला, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, कढीपत्ता, कोथिंबीर, डाळीला फोडणी ही देऊन घेतली. डाळीला उकळी आली की मीठ घालायचं, 2 टेबलस्पून तूप घालायचं, कोथिंबीर घालायची. डाळ ही तयार झाली. त्यानंतर पीठ मळून घेतलं. अशा पद्धतीने पिठाचे गोळा केला. पुरणाचाही गोळा करून घेतला. एक पिठाचा एक गोळा घेतला, त्याची वाटी तयार केली, त्यामध्ये पुरण भरलं. अशा पद्धतीने आपण पुरणपोळी तयार करून घेणार आहोत. उंडाला छान बंद करायचं, नाही तर पुरणपोळी फुटते. पिठामध्ये घोळून घ्यायचं. अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं. हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी ही लाटून झाली, तव्यावर घालून घ्यायची. उलट पुलट करून घ्यायची. तूप किंवा तेल घालून घ्यायचं. मी ते तेल आणि तूप दोन्हीही मिक्स करून पुरणपोळी भाजून घेणार आहे. छान अशा लाल सर पुरणपोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या. अशा पद्धतीने पुरणपोळी ही तयार आहे. अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. सर्व पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत. आता आपण ताट वाढायला घेऊया. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली.